महत्वाची बातमी अंधेरी के पूर्व के उत्तर मध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे। आपण पाहतोय अंधेरी के पूर्व के उत्तर मधली महत्वाची बातमी, मतमोजणी या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। काल मतदानावेळी देखील अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचं समोर आलं होतं, मात्र आता मतमोजणी वेळी देखील तशीच घटना घडलेली आहे। अंधेरीमध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे। अतिशय महत्वाची अपडेट म्हणावी लागेल। अंधेरी के पूर्व के उत्तर मध्ये मतमोजणी थांबवण्यात आल्याची महत्वाची माहिती समोर येते। तर या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे, त्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे। ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आल्याची ही पहिली घटना समोर येते। तर मतदान सुरू असताना ईव्हीएम मध्ये बिघाड होणं किंवा तर अंधेरी के पूर्व के उत्तर मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। तर मतमोजणी वेळी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची ही पहिली घटना अंधेरीमधून समोर येते आणि त्यामुळे या ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय अंधेरीमधून। मुंबईतील अंधेरी के पूर्व के उत्तर मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मतमोजणीला आता विलंब होणार आहे। काही काळासाठी ही मतमोजणी थांबवण्यात आली आहे। ईव्हीएम दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। नेमकं काय घडलंय याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र तुर्तास ईव्हीएम बंद पडल्यामुळे आणि ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। मुंबईतील अंधेरीमधून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अंधेरीच्या के पूर्व आणि के उत्तर मध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे। मुंबईतनं ही महत्त्वाची बातमी आहे। मतमोजणी थांबवण्यात आली आहे कारण ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। अंधेरी के पूर्व आणि के उत्तर मध्ये मतमोजणी थांबवावी लागली आहे। तांत्रिक बिघाड दूर करून त्यानंतर मतमोजणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे। तर मुंबईतलं सध्याचं चित्र, महायुतीनं 100चा आकडा, बहुमताचा आकडा आघाड्यांमध्ये पार केलाय। 227 पैकी 93 जागी भाजपा आघाडीवर आहे, 64 जागी ठाकरे सेना आघाडीवर आहे। मनसे आपला करिश्मा चालवू शकलेलं नाही। शिंदे सेनेच्या यामिनी जाधव विजयी झालेल्या आहेत।